कोण आहे माहिती आहे? चला परवानगी दिली आहे ना. आवाज कुठे? सभापती महोदय, की ज्या नियमांची पायमल्ली किंवा आज जो काय गळा चेपला गेलाय, या लोकशाहीचा खून जो झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी खरं इथे उभा आहे. आज जो उपसभापतींवरती विश्वासदर्शक ठराव आणला गेला, आम्हाला ही माहिती हवी आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सभागृहाला की कुठल्या नियमाप्रमाणे हा प्रस्ताव आला, एक तर कुठल्या नियमाने हा प्रस्ताव दाखल केला. या सभागृहाची परंपरा, या सभागृहाची संस्कृती, या सभागृहात हे सभागृह नियमांचं सभागृह म्हणून ओळखलं जातं. इथे कायदे मंडळ आहे, इथे कायदे बनले जातात आणि ज्या सभागृहात कायदे बनले जातात त्या सभागृहातच कायद्याची पायमल्ली होत असेल, त्या सभागृहातच कायदे पायदळीत उडवले असतील तर इकडे येण्याचं प्रयोजन काय? मी हे पुस्तक, नियमांचं पुस्तक आपल्या समोर ठेवतोय. याच्यामध्ये कुठल्या नियमाने हा प्रस्ताव, आज सभापतींवरचा विश्वासदर्शक प्रस्ताव इकडे आला आणि तो ताबडतोब पारित केला, त्याचे नियम काय, कुठल्या नियमाने पारित केला? आम्ही पोल मागितलं, पोल आम्हाला दिलं नाही. त्याच्यावरती सदस्याला सभागृहात आपले विजय मांडता येतात की अविश्वास, विश्वास का देतो, हे सगळं मांडण्याचे अधिकार, आमच्या अधिकारावरती आपण आपल्या अधिकारात आमच्या हक्कावरती आज गदा आलेली आहे. आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला हा दुरुस्त करून हवाय. जो ठराव आपण इथे आणलाय तो कुठल्या नियमाने? कारण नियम 11 खाली फक्त रिमूव्हलची प्रोसिजर आहे आणि नियम 23 मध्ये प्रस्ताव आपण दाखल करू शकतो. परंतु प्रस्ताव दाखल करताना देखील त्याची मुदत किती असली पाहिजे, तो कसा दाखल केला पाहिजे, तो विरोधी पक्ष नेत्याने च्या माहितीत आहे की नाही, सभागृहाच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये त्याच्यावरती चर्चा होते की नाही. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे एवढी जर मेजॉरिटी आहे, ह्या मेजॉरिटीचा जर मात सरकारला असेल तर त्याने मतदानाने सिद्ध करून दाखवावा. कामकाजात घ्या, तुम्ही मतदान घडवून घ्या. सभापतींच्या जोरावरती केवळ आम्ही अल्पमतात मध्ये आहोत म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू नका. आज जे झाले ते गळा दाबण्याचा प्रयत्न झालाय, आम्हाला हे योग्य नाहीये. आमच्याकडे आज अल्पमत असेल कदाचित, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तुम्ही मेजॉरिटीने मतदानाचा हक्क आहे. त्या प्रस्ताव मताला टाकून तुम्ही तुमच्या उपसभापतींवरती विश्वास दाखवू शकला असतात. काल देखील आपण रिमूव्हलचा प्रस्ताव, उद्या 14 दिवस होत असताना केवळ संविधानाचं एक कलम दाखवून त्या संविधानावरती इथे चर्चा होणार आहे. ती चर्चा कुठल्या दिवशी होणार आहे ते देखील आम्हाला सांगावं. पण त्या अगोदर न विसरता एक गोष्ट सांगतो, आज पंकज भुजबळ यांचा आज वाढदिवस आहे. हे सभागृह त्यांना मनपूर्वक सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आणि किमान त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील लोकशाहीचा खून होताना त्यांनी उघड्या डोळ्याने बघू नये. आणि भुजबळ साहेब असताना आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम हे आपल्या चांगल्या दिवशी होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण महत्वाचं आहे की जे आपल्याला मार्गदर्शन झालंय याच्या बाबतीमध्ये आपण हा जो काही ठराव मंजूर केलेला आहे, आपण या ठरावाला चुकीची आज पायंडा या सभागृहात पाडलेला आहे. आम्ही सगळे जे काय आमचं म्हणणं आहे ते म्हणणं आमचं झाल्याच्या नंतर या सरकारचा आम्ही निषेध करतो. या सभापतींच्या या निर्णयाचा आम्हाला अमान्य आहे. आपल्याला माहिती आहे की हे निर्णय आपल्याला कोर्टात चॅलेंज करता येत नाहीत आणि म्हणून त्याचा आदर घेऊन आपण हवं तसं कामकाज करू शकत नाही. या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा आवाज दाबला जातोय. विरोधी पक्षनेता एवढा गोंधळ चालू असताना विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा आहे, त्याला घटनात्मक दर्जा आहे, त्या दर्जाचा देखील आपण पायमल्ली करताय. त्या विरोधी पक्ष नेत्याला जवळजवळ 1 तास विरोधी पक्ष नेता उभा होता, परंतु विरोधी पक्ष नेत्याला देखील आपण बोलू दिलं नाही. हे सभागृह असं आपल्या मनमानी कारभाराने चालणार नाही. हे सभागृह चालवायचं असेल तर या सभागृहात नियम आहेत, या सभागृहाची संस्कृती आहे, कौल शब्दरची पुस्तक आहेत, पार्लमेंटरी कसं चाललं पाहिजे सभागृह याच्या गाईडलाईन्स आहेत. या सगळ्या गाईडलाईन बाजूला काढून हे सगळं पायदुळी तुडून आपण जो निर्णय दिलाय या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि माझे सहकारी बोलल्याच्या नंतर आमचा निर्णय जाहीर करतो.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.